पालघर जिल्ह्यातल्या चिंचणी गावातल्या राऊत कुटुंबियांच्या शेतावर दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं। यावर्षीचा विषय आहे संयुक्त शेती, संयुक्त कुटुंब। ॲग्रोवनचे संपादक आपल्यासोबत आहेत, आदिनाथ चव्हाण सर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की यावर्षीची थीम ही का निवडली। खरं तर असं आहे की संयुक्त शेतकरी कुटुंब ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे आणि भारतीय शेतीचा ते अविभाज्य भाग आहे। आता अलीकडे काळ बदलला, कुटुंब विभक्त व्हायचं प्रमाण खूप वाढलं आणि त्याच्यामुळं जसं शहरांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या, तशा शेतीमध्ये सुद्धा खूप समस्या निर्माण झाल्या आणि त्यातून आता पर्याय म्हणून आपण पुन्हा मग गटशेती करूया, समूह शेती करूया, अशा स्वरूपाची उत्तरं शोधायला लागलो। मला असं वाटतं की हे उत्तर आपल्याकडं आधीच होतं, भारतीय शेती पद्धतीमध्ये होतं, भारतीय संस्कृतीमध्ये होतं। तर ते आपल्याला शोधून पुन्हा एकत्र आणायचं काम करायचं होतं। त्यासाठी आम्ही पुन्हा ही संयुक्त शेतकरी कुटुंब पद्धती जी आहे तर ती प्रमोट करायचं असं ठरवलं ॲग्रोवनच्या वतीनं। आणि राज्यभरात आम्ही अशा कुटुंबांचा शोध घेतला की ज्या कुटुंबांमध्ये खूप भाऊ एकत्र राहत आहेत, भाऊ बहिणी असतील किंवा त्यांची मुलं असतील, ते सगळे एकत्र राहून उत्तम पद्धतीने संसार तर करताच आहेत, पण त्याचबरोबर शेती पण उत्तम पद्धतीने करत आहेत, प्रगती करत आहेत, समृद्धी मिळवत आहेत, त्यांच्या मुलांची शिक्षण अतिशय उत्तम पद्धतीने होत आहेत। अशी कुटुंब शोधायचा आम्ही प्रयत्न केला। तशी राज्यभरातली एक 22 कुटुंब आमच्या माहितीत पुढं आली। तशी खरं तर हजारो कुटुंब या महाराष्ट्रामध्ये आहेत एकत्र पद्धतीने राहणारी, पण ही कुटुंब आम्हाला आदर्श वाटली आणि ती कुटुंब निवडून त्यांची यशकथा एकत्र या अंकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर खूप असा इंटरेस्टिंग रसपूर्ण असा हा दिवाळी अंक आहे। त्याच्यामध्ये या सगळ्या कुटुंबांच्या यशकथा आपण मांडल्या आहेत आणि या कुटुंबांनी एकत्र राहताना, एकत्र पण टिकवताना, एकी कायम करताना अनेक काळानुरूप जे बदल आहेत, आवश्यक बदल, ते बदल या कुटुंबांनी स्वीकारले आहेत। उदाहरणार्थ, त्यांनी आपल्या कुटुंबातल्या मुलांना प्रेमविवाह करायची मान्यता दिली, त्यांना हवं ते शिक्षण घ्यायची मुभा दिली, आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने केले। त्याच्यामुळे ही कुटुंब आज टिकली। जे या कुटुंब व्यवस्थेतले पूर्वीचे दोष होते, ते दोष या कुटुंबांनी दूर केले, त्यामुळे ही कुटुंब यशस्वी झाली आणि या कुटुंबाकडं आता 12 हत्तीचं बळ आहे। त्याच्यामुळे ही शेती उत्तम पद्धतीने करू शकतात, मजुरीची समस्या यांना भेडसावत नाही आहे। एकत्र राहण्यातले अनेक फायदे म्हणजे संस्कार जे मुलांच्यावर होतात ते अतिशय चांगले होतात। त्यांच्यामध्ये एकाकीपणाची जी समस्या आहे, त्यातनं ज्या मानसिक समस्या उद्भवतात, या समस्या कुठल्याही नाहीत। अतिशय आनंदाने उत्तम पद्धतीने ही कुटुंब एकत्र राहत आहेत, प्रगती करत आहेत आणि अशी कुटुंब जरी दुर्मिळ होत असली तरी ती या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ती आजही उत्तम पद्धतीने राहत आहेत। आणि या कुटुंबांचा आदर्श महाराष्ट्रापुढं ठेवणं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपुढं ठेवणं, हा या अंकाचा मुख्य उद्देश आहे। आणि मला असं वाटतं की अंकाचं एकूण जर बघितला सगळा अंक 22 स्टोरीज त्याच्यामध्ये ज्या दिल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्या तर तो उद्देश सफल झाला असं मला संपादक म्हणून नक्कीच वाटतं।